राज्यासह अहिल्यानगर जिल्ह्यावरही अवकाळी पावसाची सावट गडद झाले असून निसर्गाच्या या अवेळी कोपामुळे शेतकरी वर्ग अक्षरशः हवालदिल झाला आहे। वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसाने आणि गारपिटाने अनेक ठिकाणी शेती पिकाचे नुकसान केले असतानाच राहता तालुक्यातील पाथरे गावात घडलेली एक हृदयद्रावक घटना संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडणारी आहे। अवकाळी पावसादरम्यान झालेल्या वादळी वाऱ्यामुळे विद्युत तारा तुटून थेट जनावरांच्या गोठ्यावर कोसळल्या। या दुर्दैवी घटनेत गोठ्यातील तब्बल 9 गायींना करंट लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला। घोलप कुटुंबियांसाठी हा मोठा आर्थिक आणि मानसिक धक्का ठरला असून त्यांच्या उपजीविकेचा आधारच एका क्षणात हिरावला गेला आहे। या घटनेत अंदाजे 8 ते 10 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहेत। आधीच अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान सोसवत असलेल्या शेतकऱ्यावर आता जनावरांच्या मृत्यूचे दुहेरी संकट कोसळले आहे। शासनाकडून तातडीने पंचनामा करून योग्य ती आर्थिक मदत द्यावी अशी मागणी घोलप कुटुंबियासह स्थानिक शेतकरी करत आहेत। वारंवार होणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेती व ग्रामीण अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे। अशा आपत्तीमध्ये केवळ दिलासादायक घोषणा न करता प्रत्यक्षात तातडीची मदत आणि ठोस उपाययोजना राबवणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे।